Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacognosy. So in previous practical lecture we had done with the experiment number 2. Okay, so that experiment number 2 which is totally based on to section cutting techniques. Okay, so how's the section get cut, then what is the procedure of staining, what is the procedure of mounting, then what is the procedure of observation. Okay, so all that point covered into the experiment number 2. Okay, so in experiment number 2 we had seen the process that is staining. Okay, so that purpose certain staining reagents are used. Okay, and that staining reagent specifically get stained or get colored to certain cells or certain cell components. Okay, सो ते जे केमिकल रिएजंट्स आहेत विच इज यूज्ड ॲज एन कलरंट, डाईंग एजंट, ओके, स्टेनिंग एजंट, दोज आर स्टडीड इन टू द एक्सपेरिमेंट नंबर 3. ओके, विच इज आवर टुडेज प्रॅक्टिकल, दॅट इज experiment number 3. So this experiment number 3 is totally based on the study of that microchemical reagents. Okay, microchemical reagents in the sense those are the dyeing agent, coloring agent and staining agent. Okay, so those are used to get a color to that particular tissue, that particular cell or the particular cell components into the in that section. Okay, मीन्स जेव्हा आपण एखाद्या प्लांट पार्टचं सेक्शन घेतो तेव्हा तो सेक्शनमध्ये जे काही कंपोनंट्स, सेलचे कंपोनंट्स आहेत ते इझिली हायलाईट होण्यासाठी काय केलं जातं, स्टेनिंग रिएजंट यूज केले जातात. ओके, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट स्टेनिंग रिएजंट त्याच्यामुळे काय होतं की स्टेनिंग रिएजंट यूज केल्यामुळे तो जो पर्टिक्युलर टिश्यूज आहे किंवा ग्रुप ऑफ सेल आहे, ओके, किंवा सेल कंपोनंट असेल तो काय होणार आहे, त्या कलरने हायलाईट होणार आहे. ओके, मग जेव्हा आपण मायक्रोस्कोपमधून त्या TSचं ऑब्झर्वेशन करतो तेव्हा तो आपल्याला इझिली दिसतो. ओके, सो ते कोणते रिएजंट्स आहेत विच इज यूज टू इम्पार्ट अ कलर इन दॅट सेक्शन. सो ते जे रिएजंट यूज करणार आहोत त्याची टोटल इन्फॉर्मेशन, त्याचं ब्रीफ स्टडी आपण ह्या एक्सपेरिमेंट नंबर 3मध्ये करणार आहोत. ओके, so aim of this experiment number 3 is to study the microchemical reagents. Okay, requirement for this experiment number 3 that includes apparatus, microscope, watch glass, camel hair brush, glass slide, cover slip, beaker, dropper, filter paper, forceps, test tube holder, tripod stand, wire gauze, dissecting needle, sharp razor. Okay, so all that apparatus is required for that experiment. Okay, chemicals in which microchemical reagents and water is required. Okay, crude drug in the sense any one from the root, stem, leaf, bark, fruit, rhizome etc. Okay, so ह्याच्यापैकी कोणताही एक प्लांटचा पार्ट आपण ॲज अँड प्रॅक्टिस पर्पज ह्या एक्सपेरिमेंटसाठी यूज करू शकतो टू स्टडी द डिफरंट मायक्रोकेमिकल रिएजंट्स. ओके, मग मायक्रोकेमिकल रिएजंट्स म्हणजे काय, तर मायक्रोकेमिकल रिएजंट्स आर यूज्ड इन द फार्माकोग्नोसी प्रॅक्टिकल फॉर डायग्नोस्टिक आयडेंटिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग. ओके, विच स्टेन द डिफरंट कंपोनंट्स ऑफ TS ऑफ क्रूड ड्रग. ओके, मीन्स हे जे मायक्रोकेमिकल रिएजंट्स आहेत ते फार्माकोग्नोसी प्रॅक्टिकलमध्ये फॉर द पर्पज ऑफ डायग्नोस्टिक आयडेंटिफिकेशन ऑफ क्रूड ड्रगसाठी यूज केले जातात. ओके, मीन्स क्रूड ड्रगमध्ये जे काही डायग्नोस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी हे मायक्रोकेमिकल रिएजंट यूज केले जातात. ओके, मग ते काय करतात तर विच स्टेन्स द डिफरंट कंपोनंट्स ऑफ TS. ओके, सो त्या क्रूड ड्रगच्या TSमध्ये जे डिफरंट सेल कंपोनंट्स आहेत त्याला स्टेन करायचं काम हे स्टेनिंग रिएजंट्स करतात. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये TS दिसत आहेत की मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा तुम्ही एखादा TS बघणार आहात स्टेन झालेला तेव्हा तो आपल्याला असा दिसतो. ओके, फर्स्ट डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते की सर्टन एरिया आहे तो ब्ल्यू कलरने स्टेन झालेला आहे. ओके, सर्टन एरिया आहे डार्क ब्राऊन कलरने स्टेन झालेला आहे. इकडचा एरिया जर तुम्ही बघितलात, ओके, इथे बघितलात तर ब्ल्यू शेड आहे. इथे जे मध्ये तुम्हाला झायलेम वेसल्स दिसत आहेत, ओके, त्याचा जर तुम्ही कलर बघितलात तर ते पिंक कलरने स्टेन झालेले आहेत. ओके, हा जर TS तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये बघा की सर्टन सेल्स जे आहेत त्या TSमधले विच हॅविंग अ पिंक कलर. ओके, सो हा कलर जो आहे तो TSला कोणत्या ह्याच्यामुळे येतो तर मायक्रोकेमिकल रिएजंट्स, स्टेनिंग रिएजंट्स यूज केल्यामुळे काय होतं, TSचे जे सेल कंपोनंट्स आहेत ते स्टेन होतात, त्यांना कलर येतो आणि त्याच्यामुळे त्याचं इझिली आयडेंटिफिकेशन होऊ शकतं. ओके, सो नेक्स्ट इज दॅट स्टडी ऑफ मायक्रोकेमिकल रिएजंट्स. ओके, मग इथे आपण काय बघणार आहोत की
जनरली फार्माकोग्नसीमध्ये काय आहे तर इन्क्लूड द स्टडी ऑफ क्रूड ड्रग्स, ओके, विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल ओरिजिन. आपण फार्माकोग्नसी प्रॅक्टिकलमध्ये काय करतो तर क्रूड ड्रगचा स्टडी करणार आहोत विच इज ऑप्टेन फ्रॉम नॅचरल ओरिजिन, राईट. सो दिस ड्रग कॅन बी स्टडीड बाय देअर मॉर्फॉलॉजिकल ऑर सेन्सरी कॅरेक्टर्स अँड मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर्स, ओके. मग प्रॅक्टिकलमध्ये आपण त्या क्रूड ड्रगचा स्टडी कसा करतो तर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सनुसार त्याचा स्टडी करतो आणि मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर्स वाईज त्याचा स्टडी करतो, राईट. सो फॉर दॅट मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक स्टडी दे ट्रीटेड विथ व्हेरियस रिएजंट्स, ओके. सो त्याच्यामुळे मायक्रोस्कोपी हा जो ड्रगचा पार्ट आपण प्रॅक्टिकलमध्ये करतो त्याच्यामध्ये काय केलं जातं डिफरंट रिएजंट यूज केले जातात, ओके. मग ते कोणते कोणते रिएजंट्स आहेत विच ॲक्ट्स ॲज अन मायक्रोकेमिकल रिएजंट्स, तर त्याच्यामध्ये क्लिन्झिंग रिएजंट्स आहे, डिहायड्रेटिंग रिएजंट्स आहे, ब्लिचिंग रिएजंट आहे, माउंटिंग रिएजंट्स आहेत, ओके. सो ऑल दिस कम्स अंडर द मायक्रोकेमिकल रिएजंट्स, ओके. मग आता आपण वन बाय वन बघूया की त्या रिएजंट नक्की काय काम करतं, ओके. सो फर्स्ट आहे क्लिन्झिंग रिएजंट्स, ओके. सो दिस रिएजंट्स आर यूज टू मेक द टिश्यू क्लिअर इन ॲपिरन्स, ओके. म्हणजे क्लिन्झिंग रिएजंट्स काय करतात जेव्हा आपण एखाद्या TSवर क्लिन्झिंग रिएजंट यूज करणार आहोत तेव्हा त्या TSमधले जे टिश्यूज आहेत, ओके, ते क्लिअर दिसण्यासाठी क्लिअर ॲपिरन्स त्याचं येण्यासाठी हे क्लिन्झिंग रिएजंट जे आहेत ते यूज केले जातात, ओके. मग कोणते कोणते क्लिन्झिंग रिएजंट्स आहेत त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, क्लोरल हायड्रेट आहे, वॉटर आहे विच ॲक्ट्स ॲज ॲन क्लिन्झिंग रिएजंट्स, ओके. म्हणजे जेव्हा आपण TSवर हे ॲड करू तेव्हा तो TS जास्त क्लिअर आपल्याला मायक्रोस्कोपमधून दिसणार आहे, ओके. म्हणूनच आपण प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा आपण जे सेक्शन मेकिंग TS मेकिंगचं जे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट नंबर 2 बघितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आहात की त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं जातं आणि मग कवर स्लिप प्लेस केली जाते, ओके. मग वॉटर का ॲड केलं जातं बिकॉज दॅट वॉटर इज ॲक्ट ॲज ॲन क्लिन्झिंग रिएजंट, ओके. म्हणजे तो TSचा जो TSमध्ये जे काही टिश्यूज आहेत ते अजून क्लिअर ॲपिरन्स त्याला येतो आणि मायक्रोस्कोपमधनं आपण जर ते बघितले तर ते क्लिअर व्ह्यू त्यांचा दिसतो, ओके. नेक्स्ट रिएजंटचा टाईप आहे डिहायड्रेटिंग रिएजंट्स, ओके. सो दिस रिएजंट्स आर यूज टू रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द सेक्शन ऑर द टिश्यूज अँड टू मेक द टिश्यू क्लिअर इन ॲपिरन्स, ओके. मीन्स दिस डिहायड्रेटिंग रिएजंट्स काय करतात मग तर त्या टिश्यूजमध्ये त्या TSमध्ये जे काही वॉटरचं कंटेंट आहे ते रिमूव्ह करायचं काम करतात, ओके. अँड ड्यू टू द रिमूव्हल ऑफ दॅट वॉटर कंटेंट इन टू दॅट सेक्शन त्याच्यामुळे काय होतं की त्या सेक्शनमधलं जे वॉटर कंटेंट आहे ते टोटली रिमूव्ह केल्यामुळे त्या सेक्शनचे जे टिश्यूज आहेत ते क्लिअर दिसायला लागतात, ओके. सो दॅट्स वाय दिस डिहायड्रेटिंग एजंट इज यूज्ड, ओके. एक्झाम्पल काय आहे मग डिहायड्रेटिंग एजंटचं तर ॲब्सोल्यूट अल्कोहोल, ओके. अल्कोहोल्स जे आहेत ॲब्सोल्यूट अल्कोहोल विच इज यूज्ड ॲज ॲन डिहायड्रेटिंग एजंट, ओके. सो दिस डिहायड्रेटिंग एजंट्स आर यूज्ड टू रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द सेक्शन ऑर द टिश्यू अँड टू मेक द टिश्यू क्लिअर इन ॲपिरन्स, ओके. Another microchemical reagent is that bleaching reagents, okay. So these reagents are used to bleach the tissues or the section and to make the tissue clear in appearance, okay. Means those bleaching reagent म्हणजे काय ब्लीच करतात म्हणजे काय तर ते काय करणार आहेत की त्या टिश्यूजचं डिकलरायझेशन करतात, ओके. सो द रिएजंट्स आर यूज टू ब्लीच द टिश्यूज ऑर द सेक्शन अँड मेक द टिश्यू क्लिअर इन ॲपिरन्स, ओके. सो त्याच्यामुळे टिश्यूज जे आहेत ते डिस्कलरेशन झाल्यामुळे काय होतं आहे ते क्लिअर इन ॲपिरन्स दिसतात, ओके. एक्झाम्पल ऑफ दिस ब्लिचिंग रिएजंट इज दॅट हायड्रोजन पेरॉक्साईड, ओके. सो दिस हायड्रोजन पेरॉक्साईड विच इज यूज्ड ॲज अन ब्लिचिंग रिएजंट्स, ओके. अँड दिस ब्लिचिंग रिएजंट्स आर यूज टू ब्लीच द टिश्यू or section and to make the tissue clear in appearance, okay. Another type of reagent is mounting reagents, okay. So these reagents are used to mount the tissue or section and to prevent the drying of section, okay. आपण जी माउंटिंगची प्रोसेस बघितलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ग्लिसरीन यूज केलं जातं किंवा वॉटर यूज केलं जातं किंवा ग्लिसरीन वॉटरचं मिक्सचर यूज केलं जातं, ओके. सो दोज आर द माउंटिंग रिएजंट्स, ओके. सो दीज रिएजंट्स आर यूज टू माउंट द टिश्यूज, ओके. टिश्यू माउंट करण्यासाठी स्लाईडवर माउंट करण्यासाठी यूज केलं जातं किंवा मग एखादं सेक्शन माउंट करण्यासाठी यूज केलं जातं अँड ऑल्सो दे प्रिव्हेंट द ड्राईंग ऑफ दॅट स्लाईड, ओके. तो जो सेक्शन आहे त्याचं ड्राईंग ते प्रिव्हेंट करतात, ओके. एक्झाम्पल कोणते कोणते आहेत माउंटिंग रिएजंटचे तर त्याच्यामध्ये ग्लिसरीन आहे और मिक्सचर ऑफ ग्लिसरीन अँड वॉटर, ओके.
डिफरंट मिक्सचर्स ग्लिसरीनचे यूज केले जातात आणि वॉटर. ओके, ग्लिसरीन आणि वॉटरचं मिक्सचरसुद्धा यूज केलं जातं. सो दोज आर ॲक्ट ॲज ॲन माउंटिंग रिएजंट्स. ओके, सो हिअर इट इज द सर्टन काइंड ऑफ मायक्रोकेमिकल रिएजंट्स. ओके, सो आपण इन जनरल बघितलेलं आहे की क्लिन्झिंग रिएजंट आहे, डिहायड्रेटिंग रिएजंट्स आहे, ब्लिचिंग रिएजंट्स आहे, माउंटिंग रिएजंट्स आहे. ओके, सो ऑल दिस मायक्रोकेमिकल रिएजंट्स आर यूज फॉर द पर्पज ऑफ क्लिअर ॲपिरन्स फॉर दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, त्या सेक्शनचं क्लिअर ॲपिरन्स दिसण्यासाठी हे सर्टन मायक्रोकेमिकल एजंट्स जे आहेत, क्लिन्झिंग रिएजंट, डिहायड्रेटिंग रिएजंट्स, ब्लिचिंग रिएजंट्स, माउंटिंग रिएजंट्स, दोज आर used for that purpose. Okay, then another specific type of microchemical reagents are there. Okay, so individual solution which acts as an staining reagents. Okay, so त्याच्यामध्ये कोणते कोणते स्पेसिफिक असे मायक्रोकेमिकल रिएजंट्स आहेत विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ स्टेनिंग ऑफ सर्टन सेल्स. ओके, मीन्स ते जे काही स्पेसिफिक मायक्रोकेमिकल रिएजंट्स आहेत ते त्या पर्टिक्युलर टिश्यूजला किंवा पर्टिक्युलर सेलला किंवा त्या पर्टिक्युलर सेलच्या कंपोनंटलाच कलर करतात. ओके, मग त्याच्यामध्ये फर्स्ट इथे तुम्हाला डिफरंट रिएजंट्सचा टेबल दिसते. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इओसिन. ओके, सो दॅट इओसिन डाय विच इज यूज्ड फॉर द सेल्युलोज कंपोनंट्स. ओके, मीन्स इओसिन डाय जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर टी एसवर ॲड करणार आहोत तेव्हा त्या सेलमध्ये तेव्हा त्या टी एसमध्ये जे सेल्युलोजचा पार्ट आहे, ओके, तो सगळा सेल्युलोजिक पार्ट जो आहे तो रेड और पिंक कलरने डाय होणार आहे. ओके, मीन्स जेव्हा आपण एखादा टी एस इओसिन ह्या डायसोबत ट्रीट करू आणि जर तो टी एस आपण मायक्रोस्कोपमधून बघितला तर त्याच्यामध्ये सेल्युलोज ज्या ज्या पार्टमध्ये प्रेझेंट आहे तो पार्ट पिंक आणि रेड कलरने डाय होतो. ओके, then another specific microchemical reagent is that concentrated sulfuric acid and iodine. Okay, so concentrated sulfuric acid and iodine togetherly used as an staining reagent. त्याच्यामध्ये सेलचे जे डिफरंट कंपोनंट्स आहेत, ओके, त्याला कलर करायचं काम करतं. त्याच्यामध्ये पेल ब्ल्यू हा कलर त्या टी एसमध्ये सेक्शनमध्ये दिसून येतो. ओके, सो पेल ब्ल्यू कलर विथ द हेल्प ऑफ दिस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड अँड आयोडीन. ओके, another staining reagent is that fluoroglycinol plus concentrated HCl. ओके, सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट स्टेनिंग रिएजंट. ओके, आपल्याला जे टी एस प्रॅक्टिकल लॅबमध्ये करायचे आहेत त्याच्यामध्ये ॲज ॲन स्टेनिंग रिएजंट म्हणून आपण फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl हे यूज करतो. ओके, फ्लोरोग्लिसनॉलचे 3 ड्रॉप्स, कॉन्सन्ट्रेटेड HCl 2 ड्रॉप्स, ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपण हे फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl हे जे स्टेन आहे ते यूज करतो. ओके, सो दिस कॉम्बिनेशन इज यूज टू कलर द लिग्निन. ओके, जो सेलमध्ये जो लिग्निनचा पार्ट आहे त्याला कलर करायचं काम फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl करतं. ओके, मग कोणता कलर येणार आहे तर रेड और पिंक कलर जो आहे तो लिग्निन पार्ट जो आहे टी एसमधला त्याला रेड और पिंक कलर येतो. ओके, अनदर स्टेनिंग रिएजंट इज दॅट सॅफ्रानिन. ओके, सो दिस सॅफ्रानिन विच अगेन कलर द लिग्निन कंपोनंट इंटू दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, सेक्शनमधला लिग्निन कंपोनंट आहे त्याला स्टेन करायचं काम सॅफ्रानिनचं स्टेन करतं. रेड और पिंक कलर लिग्निन पार्ट जो आहे त्याला येतो. ओके, अनदर स्टेन इज दॅट रुदेनियम रेड. ओके, सो दिस रुदेनियम रेड इज यूज टू कलर द म्युसिलेज कंपोनंट ऑफ द टी एस. ओके, म्युसिलेजचा जो पार्ट आहे टी एसमधला त्याला कलर करायचं काम रुदेनियम रेड करतं. रेड और पिंक कलर म्युसिलेजला येतो विथ द हेल्प ऑफ युजिंग दिस रुदेनियम रेड. ओके, another staining reagent is that alcoholic picric acid. Okay, so this alcoholic picric acid is used to stain the protein. Okay, so जो काही प्रोटीन पार्ट सेक्शनमध्ये प्रेझेंट असणार आहे त्याला कलर करतं. कोणता कलर येणार आहे मग येलो कलर येतो. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिड येलो कलर इज ऑब्झर्व्ड टू द प्रोटीन कंटेनिंग सेल्स. ओके, another stain is Sudan Red 3. Okay, so this Sudan Red 3 is used to color the fixed oil and fats. Okay, so जिथे जिथे सेलमध्ये फिक्स्ड ऑइल आणि फॅट्स प्रेझेंट असणार आहे त्याला येलोइश ब्राऊन कलर ऑब्झर्वड होतो. ओके, इन केस ऑफ यूजिंग Sudan Red 3. Okay, another is that dilute iodine. Okay, so dilute iodine is used for the purpose of staining starch. Okay, so starch grains जे आहे starch containing जो काही सेलचा पार्ट आहे which is get stained with this deep or pale blue color. Okay, with the help of this
डायल्यूट आयोडीन सोल्युशन. ओके, सो TS जर डायल्यूट आयोडीन सोल्युशनसोबत ट्रीट केला आपण तर स्टार्च कंटेनिंग TS मधला जो पार्ट आहे विच इज गेट कलर्ड विथ द डीप ऑर पेल ब्ल्यू. ओके, ब्ल्यू स्टेन त्या TS मध्ये आपल्याला दिसणार आहे. ओके, अनदर स्पेसिफिक टाइप ऑफ स्टेनिंग रिएजंट इज दॅट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ओके, सो दिस sulfuric acid in the concentrated form is used as a staining reagent, so that stain the saponins or the stone cells. Okay, so saponins आणि stone cells जे आहेत TS मध्ये त्याला ग्रीन कलर इम्पार्ट करायचं काम कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड करतं. ओके, another staining reagent is that ferric chloride. Okay, so this ferric chloride is used to stain the tannins. Okay, so TS मध्ये tannins containing जे cells आहेत which is stained with the help of this ferric chloride in the blue or black color. Okay, मग tannins containing जो part आहे which is stained blue or black color. Okay, stained with this blue and black color. So for that purpose ferric chloride stain is used. Okay, so here it is the certain specific microchemical reagent which is used to color certain specific component of the TS. ओके, सो सेक्शनमधले सर्टन स्पेसिफिक कंपोनंट्स आहेत त्यांना कलर इम्पार्ट करायचं काम हे स्पेसिफिक टाईप ऑफ मायक्रोकेमिकल रिएजंट्स बघतात. ओके, सो आपण बघितलेलं आहे की मायक्रोकेमिकल रिएजंट्स आहेत ते दोन टाईपचे आहेत. फर्स्ट आपण बघितलेलं आहे ते इन जनरल मायक्रोकेमिकल रिएजंट्स आहेत विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ टिश्यू क्लिअरन्स. राईट, टिश्यूचा क्लिअर ॲपिरन्स दिसण्यासाठी हे यूज केले जातात. त्याच्यामध्ये क्लिन्झिंग रिएजंट्स, डिहायड्रेटिंग रिएजंट्स, ब्लिचिंग रिएजंट्स अँड माउंटिंग रिएजंट्स आर यूज फॉर दॅट पर्पज. ओके, अँड अनदर स्पेसिफिक टाईप ऑफ मायक्रोकेमिकल रिएजंट्स इन विच यूसिंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड प्लस आयोडीन, फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl, सॅफ्रानिन, रुदेनियम रेड, अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिड, सुदान रेड 3, dilute iodine, concentrated sulfuric acid and ferric chloride. Okay, so those are the microchemical reagents which is used for the purpose of staining. Okay, so इथे तुम्हाला एक डायग्रॅम दिसते की ज्याच्यामध्ये स्टेन झालेला TS आहे. ओके, सो तुम्ही ही डायग्रॅम जर व्यवस्थित बघितला तर ईच अँड एव्हरी लेअर आहे विच स्टेन विथ द डिफरंट डाय. ओके, सो डिफरंट कलरेशनने प्रत्येक लेअर जी आहे ती स्टेन झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक लेअर आहे ती इझिली हायलाईट होते. ओके, आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो हेच त्या स्टेनिंग रिएजंटचं काम असतं की स्टेनिंग रिएजंट जे आहेत ते फॉर द पर्पज ऑफ डायग्नोस्टिक आयडेंटिफिकेशनसाठी त्या क्रूड ड्रगच्या स्टडीसाठी यूज केल्या जातात. ओके, सो हे जे स्टेनिंग रिएजंट्स आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत आणि मग आपल्या TS मधले जे सर्टन पार्ट्स आहेत ते स्टेन झाल्यानंतर आपल्याला ते मायक्रोस्कोपमधून त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द स्टडी ऑफ मायक्रोकेमिकल रिएजंट्स. ओके, सो मायक्रोकेमिकल रिएजंट्समध्ये आपण इथे जे स्टेनिंगचा जो पार्ट आपण कवर केला होता त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेनिंग रिएजंट्स यूज केले जातात त्याचा स्टडी आपण इथे एक्सपेरिमेंट नंबर 3 मध्ये बघितलेला आहे. ओके, मग आपल्याला इथे कन्क्लुजन काय लिहायचं आहे तर फ्रॉम द अबाव मायक्रोस्कोपिकल टेस्ट आपण जेव्हा लॅबमध्ये ॲक्च्युअल ही स्टेनिंग रिएजंट यूज करून एखाद्या TSचं स्टडी करणार आहोत तेव्हा जनरली आपण सांगितलेलं आहे की फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl आपल्याला यूज करायचं आहे. ओके, सो दिस फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड विच गिव्स पिंक कलर टू द लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स. ओके, सो लिग्निफाईड जो फॉर्म आहे लिग्निनचा जो फॉर्म आहे सेलमधला फ्लोएम फायबर्स त्याला पिंक कलर इम्पार्ट करायचं काम जो आहे ते फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl हे स्टेनिंग रिएजंट त्याला पिंक कलर इम्पार्ट करणार आहेत. ओके, सो आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आहे तर मी तुम्हाला एक पार्ट देणार प्लांटचा, तुम्हाला त्याचा TS घ्यायचा आहे आणि मग डिफरंट केमिकल्स ते मायक्रोकेमिकल्स रिएजंट यूज करून आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. ओके, सो जर्नल जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं क्वेश्चनमध्ये तुम्हाला टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. डिफाईन मायक्रोकेमिकल रिएजंट अँड लिस्ट आउट द डिफरंट टाईप ऑफ इट. ओके, तुम्हाला मायक्रोकेमिकल रिएजंटची डेफिनेशन लिहायची आहे आणि कोणते कोणते मायक्रोकेमिकल रिएजंट्स यूज केले जातात त्याची लिस्ट एनलिस्ट करायची आहे. ओके, देन सेकंड क्वेश्चन इज दॅट व्हाय डिहायड्रेटिंग एजंट इज यूज्ड इन मायक्रोकेमिकल टेस्ट, एक्सप्लेन इट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. ओके, मीन्स ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तर हे जे डिहायड्रेटिंग एजंट आहे ओके ते कोणत्या पर्पजने मायक्रोकेमिकल टेस्टमध्ये यूज केले जातात. ओके, आपल्याला विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपल्याला हे
एक्सप्लेन करायचं आहे. ओके, की डिहायड्रेटिंग एजंट जे आहेत ते TSमध्ये कशासाठी यूज केले जातात. ओके, अनदर क्वेश्चन इज दॅट विच मायक्रोकेमिकल रिएजंट इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ टॅनिन इन द सेल्स. ओके, सो टॅनिनच्या डिटेक्शनसाठी कोणतं मायक्रोकेमिकल रिएजंट जे आहे ते यूज केलं जातं. ओके, मगाशी आपण जे टेबल बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की टॅनिनसाठी फेरिक क्लोराईड हे स्टेनिंग रिएजंट्स यूज केलं जातं. ओके, सो हे तुम्हाला आन्सर्समध्ये असे हे जे क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर तुम्हाला शोधायचे आहेत आणि ते तुम्हाला जर्नलमध्ये लिहायचे आहेत. ओके, अनदर क्वेश्चन इज दॅट डिफाईन क्लिन्झिंग अँड ब्लिचिंग रिएजंट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. ओके, मगाशी जे आपण डेफिनेशन बघितलेले आहे सर्टन मायक्रोकेमिकल रिएजंट्समध्ये त्याच्यामध्ये क्लिन्झिंग रिएजंट्स आणि ब्लिचिंग रिएजंट्स दोन्ही बघितलेलं आहेत. सो विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल हे तुम्हाला त्याच्या डेफिनेशन जर्नलमध्ये आन्सर पार्टमध्ये लिहायचे आहेत. ओके, अनदर क्वेश्चन इज दॅट टॅब्युलेट मायक्रोकेमिकल टेस्ट फॉर द फनेल. ओके, मीन्स फनेलसाठी कोणत्या मायक्रोकेमिकल टेस्ट आहेत. ओके, मायक्रोकेमिकल टेस्ट मीन्स कोणतं स्टेनिंग रिएजंट यूज होणार आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मोस्ट ऑफ आपण HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसनॉल हे मायक्रोकेमिकल रिएजंट सगळ्या TSसाठी यूज करणार आहोत. ओके, सो तुम्हाला ते लिहायचं आहे. मग ते काय स्टेन करतात तर सेल TSमधला जो लिग्निन पार्ट आहे लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स त्याला स्टेन करायचं काम पिंक कलरने स्टेन करायचं काम हे ते स्टेनिंग रिएजंट करतं. ओके, अनदर इज दॅट विच मायक्रोकेमिकल रिएजंट इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल. ओके, मग कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टलला स्टेन करण्यासाठी कोणतं मायक्रोकेमिकल रिएजंट यूज केलं जातं. ओके, मग कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स जे आहेत की जे सेल्समध्ये प्रेझेंट असणार आहेत त्यांना स्टेन करण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिड यूज केलं जातं. ओके, so this concentrated sulfuric acid is used for the purpose of staining of that calcium oxalate crystals into that TS. Okay, then another question is that write the stepwise procedure of staining and mounting. Okay, so staining आणि mounting ची जी प्रोसिजर आपण बघितलेली आहे इन एक्सपेरिमेंट नंबर 2 ती स्टेपवाईज प्रोसिजर तुम्हाला इथे आन्सरमध्ये लिहायची आहे. स्टेनिंग कसं करणार आहोत आपण आणि मग त्या TSचं माउंटिंग कसं करणार आहोत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हाय ग्लिसरीन इज यूज्ड ॲज अन माउंटिंग रिएजंट, गिव द रिझन. ओके, मग ग्लिसरीन जे आहे ते माउंटिंग रिएजंट म्हणून काय यूज केलं जातं ह्याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो ग्लिसरीन ह्या माउंटिंग रिएजंट म्हणून यूज केला जातं कारण का ग्लिसरीन काय करणार आहे त्या सेक्शनमधले जे टिश्यूज आहेत त्यांचा क्लिअर ॲपिरन्स आपल्याला देणार आहेत आणि त्या सेक्शनचं ड्राईंग होण्यापासून त्यांना त्या सेक्शनला प्रोटेक्ट करणार आहेत. ओके, सो त्या सेक्शनचं ड्राईंग ते प्रिव्हेंट करणार आहेत. सो हे रिझन जे आहे ते तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे. ओके, अँड लास्ट क्वेश्चन इज दॅट टॅब्युलेट मायक्रोकेमिकल टेस्ट फॉर द सिंकोना. ओके, मग सिंकोनाचा TS जो आहे त्याच्यासाठी कोणते मायक्रोकेमिकल रिएजंट्स यूज केले जातात तर त्याच्यामध्ये आपण जे नॉर्मल यूज करणार आहोत सगळ्यांसाठी HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसनॉल. ओके, विच इज यूज फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ दॅट फ्लोएम फायबर्स. ओके, अँड ऑल दॅट लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स विच इज स्टेन विथ द हेल्प ऑफ पिंक कलर. ओके, अँड अनदर रिएजंट इज दॅट आयोडीन. ओके, सो दिस आयोडीन इज यूज्ड टू गेट और इम्पार्ट द कलर टू द स्टार्च ग्रेन्स. ओके, सो स्टार्च कंटेनिंग जो TSमध्ये पार्ट असणार आहे तो ब्ल्यू कलरने स्टेन होणार आहे. ओके, सो दिस टू मायक्रोकेमिकल टेस्ट इज यूज फॉर द पर्पज ऑफ सिंकोना TS. ओके, सो हा पार्ट झाला क्वेश्चनचा आपण डिस्कस केलेला आहे की तुम्हाला मॅन्युअलमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला त्याचे आन्सर कसे फाइंड आउट करायचे आहेत आणि काय लिहायचं आहे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द एक्सपेरिमेंट नंबर 3. ओके, सो टिल अप टू वी हॅव कवर्ड द एक्सपेरिमेंट नंबर 1, एक्सपेरिमेंट नंबर 2 अँड एक्सपेरिमेंट नंबर 3. ओके, सो तुम्हाला जर आजच्या एक्सपेरिमेंटमधला कोणता पार्ट समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.